आता आम्ही चाललेलो आहोत कल्याणला. कारण आत्याला थोडं काही साड्या ज्या घेतलेल्या होत्या त्या चेंज करायच्या होत्या. म्हणजे की तिने ज्या घेतलेल्या होत्या ना, त्या तिला आवडल्या नव्हत्या. म्हणजे कलरमध्ये थोडासा फॉल्ट होता. सो आम्ही चाललेलो आहोत कल्याणमध्ये त्या चेंज करायला. इथे आम्ही फायनली इथे आलेलो आहोत सौभाग्य होलसेल साडी सेंटरमध्ये. आणि किती सुंदर मस्तपैकी मोठं दुकान आहे आणि दुकानाच्या समोर अशी गंदगी. पण असंच करून तिथं ओलांडून गेलो आणि इथे होत्या या साड्या. सो आता हे आहे त्यांचा एम्पोरियम आणि इथून आम्ही चेंज करणार आहोत. हेही 2 कलर होते साड्यांचे. एक होता पर्पल आणि एक होता पिंकिश कलरमध्ये आणि या 2 चेंज करायच्या होत्या. इथे मला एक साडी आवडली 2600 रुपयाची. एवढी सुंदर होती ना गाईज, त्यांचं कलेक्शन भारी होतं. कपडा आणि फॅब्रिक खूप छान होतं आणि इथे आम्ही त्या साड्या चेंज करून घेतल्या. एक मोरपिसी कलर आणि एक वाईन कलरमध्ये घेतला आणि इकडे आम्ही निघालो आणि बघतो ना तर एवढा घाण ट्रॅफिक होता ना, खूप घाण फसलो होतो. खूप ऊन होतं. 12-1 वाजला होता. सो आम्ही थोडंफार थंड होण्यासाठी इथे आलो गोलेवाले भैयाकडे. साहिलचा जो लहानपणीवाला शालेवाला शाळेच्या बाहेर जो असायचा ना गोलेवाला, त्याचा तो फ्रेंड होता. तिथे आलेलो आणि त्याच्याकडून आम्ही मस्तपैकी मिल्कशेक वगैरे पिला. साहिलने गोला घेतला, लिंबू सरबत, लिंबू सोडा पिला आणि मस्तपैकी इथे तो कसं बनवत होता ते बघत होतो. भविष्यात फ्युचरमध्ये जर काही बेरोजगारीपणा आला तर हे असं काहीतरी उपयोगाचं होईल म्हणून तर हे पण शिकून घेतलं. आणि तो किती मस्त बनवत होता एकदम. मी घेतलेलं इथं पायनॅपल शेक आणि त्याच्या आधी लिंबू सोडा पिला आणि याच्यामध्ये केला दूध ॲड. ओहो, आणि आता शेक वेल करल. शेक शेक मिक्स 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 आणि एवढा सुंदर झालेला ना, मला एवढा नाही आवडला पण इट्स ओके, म्हणजे गुड गुड होता. आणि मला लिंबू सोडा खूप जास्त आवडतो. सो तो मी पिला आणि नंतर मग इकडे पिल्यानंतर एवढी घाण धूप होती ना गाईज, खूप घाण धूप होती आणि त्या धूपमध्ये आणि हे असं पिलं आणि नंतर मग इकडे परत रात्री आम्ही चाललेलो होतो बाहेर मला कपडे घेण्यासाठी. कारण साहिलने मला भाऊबीजेसाठी काहीतरी कपडे घ्यायचे होते साहिलला. म्हणजे की मला पसंत नाहीत, सर्वांना माहिती आहे माझे माझे कारण मला कोणी घेतलेले कपडे मला पसंत नाहीत हे आमच्या घरच्यांना माहीत आहे. सो त्यासाठी मला तो पर्सनली घेऊन चाललेला आहे बाहेर. आणि इकडे आम्ही टिटवालाचा नवीन जो हायवे झालेला होता एकदम भारी होता गाईज आणि आम्ही 100च्या स्पीडने चाललो होतो. नजारा खूप सुंदर होता. एवढा सुंदर होता पण लाईट्स नव्हते रोडला कारण नवीन होता. सो भेटूयात उद्या. बाय.